Hi students, we are studying the topic thermodynamics, and in last lecture we have seen about the heat engine, cyclic process and free expansion. In heat engine we are studied different terms, that is the efficiency of heat engine can be calculated by eta, which is equal to W upon QH. हीट इंजिन हे एक असं मशीन आहे जे काय करेल तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द इंजिन हे कशामध्ये कन्वर्ट करेल, वर्कमध्ये कन्वर्ट करेल. आपण एखादं हीट इंजिन हे 100% इफिशियंट आहे असं कधी म्हणतो तर ज्या वेळेस ते हीट इंजिन त्याला सप्लाय केलेली हीट जी आहे ती पूर्णपणे ज्या वेळेस वर्कमध्ये कन्वर्ट करेल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ते हीट इंजिन जे आहे ते कसं आहे तर 100% त्याची इफिशियन्सी आहे. ओके, पण प्रॅक्टिकली असं एकही हीट इंजिन प्रेझेंट नाही ज्याची इफिशियन्सी ही 100% आहे. म्हणजे काय होतं तर ज्यावेळेस आपण एखाद्या हीट इंजिनला हीट सप्लाय करतो त्यावेळेस त्यातली पूर्णपणे सगळी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही, त्यातली थोडी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट केली जाते, पण काही हीट जी आहे ती लॉस होते. आणि ती कुणाला लॉस होते तर कोल्ड रिझर्वॉयरला, आणि कोल्ड रिझर्वॉयरला आपण सिंक असं म्हणतो. आणि हीट इंजिनच्या प्रोसेसमध्ये वर्किंग त्याचं कसं होतं 3 स्टेपमध्ये. त्यातली फर्स्ट स्टेप काय असते तर हॉट रिझर्वॉयरकडून हीट ॲब्सॉर्ब केली जाते. ती जी हीट आहे ती पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट होते, वर्कमध्ये कन्वर्ट होते, आणि रिमेनिंग हीट जी वर्कमध्ये कन्वर्ट झालेली नाही अशी हीट ही सिंकला सप्लाय केली जाते, म्हणजेच कोल्ड रिझर्वॉयरला. सायकलमध्ये फर्स्ट हॉट रिझर्वॉयरकडनं हीट घ्यायची, वर्क परफॉर्म करायचं, आणि रिमेनिंग हीट जी आहे ती कुणाला सप्लाय करायची आहे तर कोल्ड रिझर्वॉयर म्हणजेच सिंकला सप्लाय करायची आहे. अशा सायकलमध्ये हीट इंजिनचं वर्किंग होतं, बरोबर. Now in today's lecture we are going to discuss our new point, which is the heat engine cycle and PV diagram. म्हणजे हीट इंजिनचं जे सायकल आहे आणि ते सायकल जर आपण PV ग्राफमध्ये प्लॉट केलं तर ते कसं असेल हे आपल्याला इथे आत्ता बघायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट बघा, ए म्हणजे काय असेल तर या सायकलचा स्टार्टिंग पॉईंट असेल. ए या पॉईंटपासून या सायकलला काय झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. मग ए या इनिशियल स्टेटमध्ये इथं सिस्टीम आहे, म्हणजे तो वर्किंग सबस्टान्स जो आहे तो इनिशियली ए या स्टेटला आहे. त्यानंतर एपासून बीपर्यंत सिस्टीम काय झाली, चेंज झालेली आहे. मग इथे काय होणार बघा, ए टू बी जात असताना सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की हीट इंजिनचं वर्किंग कसं होतं तर हॉट रिझर्वॉयरकडनं पहिल्यांदा हीट ॲब्सॉर्ब केली जाते, बरोबर. म्हणजे ए या पॉईंटला हीट ॲब्सॉर्प्शन स्टार्ट होईल आणि ए टू बी या प्रोसेसमध्ये हीट काय केली जाईल, हॉट रिझर्वॉयरकडनं ॲब्सॉर्ब केली जाईल. आणि हीट ॲब्सॉर्ब करत असताना प्रेशरमध्ये काय झालेलं आहे सांगा मला. प्रेशर कुठल्या ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर. म्हणजे ए पॉईंटला सपोज इथं प्रेशर आहे, बी पॉईंटला इथं प्रेशर आहे, तर प्रेशरची व्हॅल्यू ए टू बी काय झालेली आहे तर इन्क्रीज झालेली आहे. आणि इथं व्हॉल्यूम जे आहे ते कसं आहे बघा, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ए टू बी जात असताना काय झालं बघा, पहिल्यांदा फर्स्ट आपण म्हणूयात की प्रोसेस फर्स्ट कोणती आहे, ए टू बी. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं तर हीट ॲब्सॉर्ब केली जाते. कोणाकडून हीट ॲब्सॉर्ब केली जाते तर हॉट रिझर्वॉयरकडनं हीट ॲब्सॉर्ब केली जाते. हीट ॲब्सॉर्ब केली की ही जी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे तिथं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं, आणि व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे तुम्ही सांगू शकता टेम्परेचरमध्ये सुद्धा इन्क्रीज आहे, आणि इंटरनल एनर्जी यू सुद्धा काय होणार आहे बघा, इन्क्रीज होणार आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी, ज्या वेळेस ए टू बी ही प्रोसेस कॅरी केली जाईल इथं हॉट रिझर्वॉयरकडनं वर्किंग सबस्टान्स हीट ॲब्सॉर्ब करेल. म्हणजे सिस्टीमनं हॉट रिझर्वॉयरकडनं हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. बी पॉईंटपर्यंत हीट ॲब्सॉर्प्शन चालू आहे, आणि इथं ए टू बी म्हणजे एची इथं प्रेशरची इनिशियल व्हॅल्यू असेल, बीची फायनल व्हॅल्यू असेल. म्हणजे ज्या वेळेस हीट ॲब्सॉर्ब केली जाते आहे
त्यावेळेस प्रेशर जे आहे सिस्टीमचं ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण जर ग्राफ बघितला तुम्ही तर हा या ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजेच इथं व्हॉल्यूम कसं आहे बघा, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ज्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब होणार आहे त्यावेळेस प्रेशरमध्ये इन्क्रीज होणार आहे, पण व्हॉल्यूम कसं असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर इन्क्रीज झालं याचा अर्थ काय, तर टेम्परेचरमध्ये सुद्धा काय झालेलं असणार आहे, इन्क्रीज झालेलं असणार आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं याचा अर्थ काय, इंटरनल एनर्जीसुद्धा काय झाली, इन्क्रीज झाली. कारण इंटरनल एनर्जी ही डिपेंड कुणावर असते, तर टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, टेम्परेचर कमी झालं तर इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे इथे काय झालं तर टेम्परेचर इन्क्रीज झालं, त्यामुळं इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली, प्रेशर इन्क्रीज झालं आणि व्हॉल्यूम जे आहे ते कसं राहिलेलं आहे तर कॉन्स्टंट राहिलेलं आहे. ओके, अशा प्रकारे ही A to B ही हीट ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस कॅरी केली जाईल. त्यानंतर नेक्स्ट पाथ बघाल तर B to C हा पाथ आहे. तर आता सेकंड स्टेप जी आहे ती आहे B to C. आता B to C या प्रोसेसमध्ये काय होतं आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, B पासून C पर्यंत इथं प्रेशरमध्ये काय झाला, डिक्रीज झाला. B या पॉईंटला ही प्रेशरची व्हॅल्यू आहे, C पॉईंटला इथं प्रेशरची ही व्हॅल्यू आहे. म्हणजे B पासून C पर्यंत जात असताना काय झालं तर प्रेशरमध्ये डिक्रीज झाला. पण प्रेशर डिक्रीज होत असताना व्हॉल्यूममध्ये करस्पॉन्डिंग काय झाला, इन्क्रीज झाला. प्रेशर डिक्रीज झालं पण व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे. आणि ज्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं त्यावेळेस वर्क केलं जात नाही, कारण वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा, P × dV असा फॉर्म्युला असतो. ज्यावेळेस व्हॉल्यूममध्ये चेंज होतो त्यावेळेस वर्क परफॉर्म केलं जातं, पण ज्यावेळेस व्हॉल्यूममधला चेंज हा 0 आहे त्यावेळेस वर्क डनची व्हॅल्यूसुद्धा किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्या प्रोसेसमध्ये वर्क केलं जात नाही, पण व्हॉल्यूममध्ये चेंज झाला तर वर्क परफॉर्म होतं. ओके, म्हणजे या A to B या प्रोसेसमध्ये वर्क का केलं गेलं नाही, कारण इथे व्हॉल्यूम कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. पण B to C या प्रोसेसमध्ये प्रेशरमध्ये डिक्रीज झाला, व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झाला आणि त्यामुळे इथे काय केलं जाणार आहे तर वर्क परफॉर्म केलं जाणार आहे. वर्कची व्हॅल्यू इथं 0 असेल का तर नसणार आहे. म्हणजे इथे आपण काय सांगू शकतो तर B to C जात असताना प्रेशरमध्ये आहे डिक्रीज, व्हॉल्यूममध्ये आहे इन्क्रीज. इथे वर्क केलं गेलं, मग कुणी केलं, वर्क डन बाय गॅस, वर्क डन बाय द गॅस. म्हणजे हे वर्क जे आहे ते कसं आहे बघा तर पॉझिटिव्ह वर्क डन आहे, वर्क डन बाय द गॅस. म्हणजे गॅसनी जे वर्क केलं ते कसं असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे सिस्टीमनी वर्क केलेलं आहे ते कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. मग प्रेशरमध्ये डिक्रीज, व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज आणि वर्क इथे परफॉर्म झालं, त्याच्यामुळे वर्क इज डन बाय द गॅस असं तुम्ही म्हणू शकता. आणि इथे व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झाला आणि इन्क्रीज व्हॉल्यूम झाल्यामुळे इथे तुम्ही म्हणू शकता की गॅसचं काय झालेलं आहे इथे तर एक्सपान्शन झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एक्सपान्शनसाठी वर्कची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते आणि कॉम्प्रेशनसाठी वर्कची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. इथे काय झालं, गॅसचं एक्सपान्शन झालं आणि त्यामुळे वर्कची व्हॅल्यू कशी असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, त्यानंतर आपण थर्ड पाथ बघूयात, कोणता आहे C to D. आता ज्या वेळेस C to D ही प्रोसेस कॅरी केली जात आहे बघा C पासून D पर्यंत, म्हणजे इथे प्रेशरमध्ये काय झालं सांगा मला, डिक्रीज झाला. C या पॉईंटला प्रेशर इथं आहे, D पॉईंटला इथं आहे. याचा अर्थ काय, C पासून D पर्यंत जात असताना प्रेशरमध्ये करस्पॉन्डिंग काय आहे, डिक्रीज आहे. पण इथे व्हॉल्यूम कसं आहे बघा, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे इथे प्रेशरमध्ये काय झालेलं आहे, डिक्रीज झालेला आहे. त्यानंतर व्हॉल्यूम कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. मला सांगा, प्रेशरमध्ये डिक्रीज झाला याचा अर्थ इथे गॅसचं काय झालेलं आहे तर कॉम्प्रेशन झालेलं आहे. ओके, तुम्ही सॉरी इथे काय सांगू शकतो आपण, प्रेशरमध्ये काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे आणि व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे वर्कची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क डन किती असेल, 0 असेल.
प्रेशर डिक्रीज झालं याचा अर्थ टेम्परेचरमध्ये सुद्धा काय आहे, डिक्रीज आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं याचा अर्थ काय, तर इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा काय काय सांगितलेलं आहे, प्रेशर डिक्रीज झालं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि त्यामुळे वर्क डनची व्हॅल्यू 0 आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं त्याच्यामुळे इंटरनल एनर्जीसुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अशा प्रकारे C2D ही प्रोसेस कॅरी केली जाईल. इथं टेम्परेचरमध्ये डिक्रीज होतो, इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, म्हणजे एनर्जी काय होते तर लॉस होते ना, एनर्जी लॉस होते आणि त्यामुळे आपण इथे असं म्हणू शकतो की इथं हीट काय केली गेली तर रिजेक्ट केली गेली. आता इथं हीट कोणती रिजेक्ट झाली हे नीट लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा A to B या प्रोसेसमध्ये हॉट रिझर्वरकडनं हीट ॲब्सॉर्ब झाली. ओके, आणि ती कशी ॲब्सॉर्ब झाली तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचरमध्ये इन्क्रीज झाला, प्रेशरमध्ये इन्क्रीज झाला आणि इंटरनल एनर्जीसुद्धा इन्क्रीज झाली आणि हीट काय झाली, हॉट रिझर्वरकडनं ॲब्सॉर्ब केली गेली. हीट ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ती हीट 2 फंक्शनमध्ये यूज केली जाते. फर्स्ट आहे की वर्क करण्यासाठी, आणि वर्क करून जी राहते ती कशासाठी यूज केली जाते तर सिंकला सप्लाय करण्यासाठी, म्हणजेच कोल्ड रिझर्वरला ती काय केली जाते, सप्लाय केली जाते. मग अशा प्रकारे पहिल्यांदा हीट ॲब्सॉर्ब झाली, ती जी ॲब्सॉर्ब झालेली हीट आहे ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ॲब्सॉर्ब झालेली आहे, प्रेशरमध्ये काय झालेलं आहे करस्पॉन्डिंग इन्क्रीज झालेलं आहे आणि त्यामुळे टेम्परेचरमध्ये इन्क्रीज आहे, इंटरनल एनर्जीमध्ये इन्क्रीज आहे. आता ही हीट जी ॲब्सॉर्ब झाली ती पहिल्यांदा कुठे युटिलाइज केली जाईल तर वर्क करण्यासाठी वापरली जाईल. वर्क कोण करेल तर वर्किंग सबस्टान्स म्हणजे सिस्टीमकडून वर्क केलं जाईल. सिस्टीमकडून वर्क कोणावर केलं तर आतमध्ये सपोज गॅस आहे सिलेंडरमध्ये आणि त्याला तुम्ही पिस्टननी एका साईडला फिक्स केलेलं आहे, तर ज्या वेळेस एक्सपान्शन होणार त्यावेळेस काय होतं बघा, पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनमध्ये पुश केला जातो, म्हणजेच तो गॅस जो आहे आतला तो पिस्टनला पुश करतो एक्सपान्शन होत असताना आणि म्हणजेच त्या गॅसनं त्या पिस्टनवर काय केलेलं आहे, वर्क केलेलं आहे. म्हणजे इथं सिस्टीमनं वर्क केलं आणि म्हणून ते कसं असतं तर पॉझिटिव्ह असतं. म्हणजे B to C या प्रोसेसमध्ये काय केलं जाईल, जी हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे तिचा यूज कुठे केला जाईल तर वर्क करण्यासाठी. इथे प्रेशर डिक्रीज झालं, व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झाला, म्हणजे गॅस काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे आणि एक्सपान्शनसाठी केलेलं वर्क ऑलवेज कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि इथे आपण काय लिहिलं आहे मग, प्रेशरमध्ये डिक्रीज, व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज, वर्क कुणी केलं, गॅसने केलं आणि गॅस काय झाला, एक्सपांड झालेला आहे. त्यानंतर C2D ही प्रोसेस ज्यावेळेस कॅरी होते, म्हणजेच काय, हीट ॲब्सॉर्ब जी केलेली आहे त्यातली काही हीट ही B to C इथे वर्क करण्यासाठी यूज केलेली आहे आणि त्यानंतर रिमेनिंग हीट जी आहे ती कशासाठी यूज केली तर वर्क करण्यासाठी यूज केलेली आहे. मग आता C2D या प्रोसेसमध्ये काय होतो तर प्रेशरमध्ये डिक्रीज होतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, प्रेशरमध्ये डिक्रीज झाला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे टेम्परेचरसुद्धा काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे आणि इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे या प्रोसेसमध्ये सुद्धा C2D या प्रोसेसमध्ये वर्क केलं गेलं नाही आणि वर्कची व्हॅल्यू किती आहे तर 0 आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजेच इंटरनल एनर्जीसुद्धा काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे C2D इथे काय झालं तर हीट जी आहे ह्या C पॉईंटला असलेली हीट ही काय केली गेली, कोल्ड रिझर्वॉयरला रिजेक्ट झाली लोअर टेम्परेचरला. म्हणजे हीट कोणत्या लेवलला आहे, पहिल्यांदा C पॉईंटला, इथे हायर टेम्परेचर आहे हॉट रिझर्वॉयरचं आणि त्यातली हीट जी आहे ती कुणाला रिलीज केली गेली, कोल्ड रिझर्वॉयर ज्याचं टेम्परेचर TL एवढं असेल. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे C पासून D पर्यंत हीटचं काय आहे, रिजेक्शन आहे कोणाला तर कोल्ड रिझर्वॉयरला. ओके, आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा वर्क केलं जाणार नाही. आणि आता लास्ट यातली प्रोसेस आहे ती म्हणजे D to A. ज्या वेळेस D to A ही प्रोसेस कॅरी केली जाते त्यावेळेस व्यवस्थित बघा, इथं प्रेशरमध्ये काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, पण व्हॉल्यूममध्ये काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. प्रेशर इन्क्रीज होतं आणि व्हॉल्यूम काय होतं, डिक्रीज होतं. ओके, प्रेशरमध्ये झाला इन्क्रीज, व्हॉल्यूममध्ये झाला डिक्रीज. आता मला सांगा, व्हॉल्यूम जर डिक्रीज झालं
तर व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे एक्सपान्शन का कॉम्प्रेशन झालं? व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यावर काय असतं? एक्सपान्शन. व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यावर काय असेल मग? कॉम्प्रेशन. म्हणजे D2A या प्रोसेसमध्ये काय होतं? प्रेशर इन्क्रीज, व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे इथे आपण काय म्हणू शकतो? तर त्या गॅसचं काय झालेलं आहे? इथं कॉम्प्रेशन झालेलं आहे. गॅस कॉम्प्रेस होईल आणि इथे वर्क केलं जाईल, बरोबर. व्हॉल्यूममध्ये चेंज आहे त्याच्यामुळं वर्क केलं जाईल. पण वर्क हे कुणी केलं? तर वर्क डन ऑन द गॅस. ऑन गॅस म्हणजे ज्यावेळेस गॅस काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे त्यावेळेस इथं व्हॉल्यूममध्ये डिक्रीज होईल आणि वर्क जे आहे व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे वर्कची व्हॅल्यू ही कशी असेल? तर निगेटिव्ह असेल. आणि वर्क निगेटिव्ह आहे याचा अर्थ वर्क हे कुणावर केलं गेलं? तर गॅसवर केलं गेलं. ओके, म्हणजे सिस्टीमवर वर्क झालं. अशा प्रकारे इथं ए या पॉईंटला रीच झाल्यानंतर इथं एक सायकल काय झालं? कंप्लीट झालं. ओके, सोपं आहे बघा. सगळ्यात पहिली प्रोसेस हॉट रिझर्व्हरकडनं हीट ॲब्सॉर्ब करायची. A to B कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि इन्क्रीज इन प्रेशर. प्रेशर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जीसुद्धा काय झाली? इन्क्रीज झाली. आणि इथं हीट काय झाली? ॲब्सॉर्ब केली गेली. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे वर्क परफॉर्म झालं नाही. त्यानंतर B2C या पोर्शनमध्ये काय होणार आहे बघा? तर व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज, प्रेशरमध्ये डिक्रीज. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजेच गॅस काय झाला? एक्सपांड झाला. आणि एक्सपान्शनमध्ये वर्क इज डन बाय द गॅस ऑन द, म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो की वर्क इज डन बाय द सिस्टीम. सिस्टीमनी वर्क केलं तर ते कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. म्हणजे B2C या सेक्शनमध्ये गॅसनी वर्क केलेलं आहे ते कसं आहे? तर पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर C2D या सेक्शनमध्ये काय होतं बघा? C2D इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. प्रेशरमध्ये काय झाला? डिक्रीज झालेला आहे. प्रेशर डिक्रीज झालं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि इथे तुम्ही असं म्हणू शकताय ना की प्रेशर डिक्रीज होतं आहे म्हणजेच काय होतं आहे? तर टेम्परेचरसुद्धा काय होतं आहे? डिक्रीज होतं आहे. म्हणजे टेम्परेचर डिक्रीज झालं याचा अर्थ काय? तर इंटरनल एनर्जीसुद्धा काय झालेली आहे? डिक्रीज झालेली आहे. मग इथं जी हीट ॲब्सॉर्ब केलेली होती त्यातली थोडी हीट वर्क करण्यासाठी वापरली गेली आणि रिमेनिंग हीट जी आहे ती कोल्ड रिझर्व्हरला सप्लाय झालेली आहे. ओके, त्यानंतर D2A या प्रोसेसमध्ये काय होणार आहे बघा? तर व्हॉल्यूममध्ये डिक्रीज आहे, प्रेशरमध्ये इन्क्रीज आहे. व्हॉल्यूम डिक्रीज झालं याचा अर्थ गॅसचं काय झालं? कॉम्प्रेशन झालं. आणि गॅस कॉम्प्रेस ज्यावेळेस होतो त्यावेळेस वर्क कोणावर केलं गेलं? तर त्या गॅसवर वर्क केलं गेलं. वर्क डन ऑन द गॅस. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा? आणि या केसमध्ये जे वर्क आहे ते निगेटिव्ह असेल आणि इथे जे वर्क आहे ते कसं असेल? पॉझिटिव्ह असेल. मग इथे आपल्याला एक सायकल कंप्लीट झालेलं दिसतंय. A to B, B to C, C to D आणि D to A. इथे एक सायकल कंप्लीट झालं हीट इंजिनचं. आणि अशा प्रकारे पुढे काय होणार आहे? तर इथं एक सायकल कंप्लीट झालं की नेक्स्ट सायकल परत स्टार्ट होईल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सायकल्स असतील या प्रोसेसमध्ये. ओके, आणि हे जे सायकल आहे हे आपण PV ग्राफमध्ये इथे प्लॉट केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की याचा जर तुम्ही PV ग्राफ काढला आहे तर तो कसा येतो? तर क्लोज्ड लूप मिळतो आपल्याला. हे जो ग्राफ आहे तो काय आहे? तर क्लोज लूप आहे. या क्लोज लूपमध्ये जर तुम्ही या क्लोज लूपचा एरिया फाइंड आउट केलात, या क्लोज लूपचा तुम्ही काय फाइंड आउट केलात? एरिया फाइंड आउट केला तर तो एरिया तुम्हाला या टोटल सायक्लिक प्रोसेसमध्ये किती वर्क परफॉर्म झालं हे वर्क तुम्हाला रिप्रेझेंट करेल. ओके, म्हणजे या क्लोज लूपचा जर एरिया फाइंड आउट केला तर तो एरिया आपल्याला काय रिप्रेझेंट करतो? तर वर्क डन ड्युरिंग वन सायकल. एका सायकलमध्ये किती वर्क परफॉर्म झालं? हीट इंजिनच्या एका सायकलमध्ये किती वर्क परफॉर्म झालं फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं? त्याच्या या PV ग्राफचा हा एनक्लोज्ड लूप जो आहे त्याचा एरिया सिंपल फाइंड आउट करायचा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? तर वर्क डन ड्युरिंग वन सायकल. ओके, अशा प्रकारे इथे आता पॉईंट कोणता घेतला आपण? तर हीट इंजिन सायकल अँड PV डायग्रॅम. सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट करून घ्या. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत बघा. जसं आपण हीट इंजिन बघितलं त्याचप्रमाणे आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे रेफ्रिजरेटर अँड हीट पंप. ओके, रेफ्रिजरेटर अँड हीट पंप.
आणि एअर कंडिशनर हा आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. तर आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हीट इंजिनचं वर्किंग काय असतं, तर हीट काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. कोणाकडून ॲब्सॉर्ब केली जाते, तर हॉट रिझर्वॉयरकडनं ती ॲब्सॉर्ब केली जाते. त्यानंतर वर्क केलं जातं, सिस्टीमकडून वर्क केलं जातं आणि काही हीट जी आहे वर्क करून जी एक्स्ट्रा राहते हीट ती कुठे ट्रान्सफर केली जाते, तर कोल्ड रिझर्वॉयर म्हणजेच सिंकला ट्रान्सफर केली जाते. ओके, अशा प्रकारे हीट इंजिन वर्क करतं. म्हणजेच हीट इंजिनचा यूज काय आहे, तर हीट जी त्याला सप्लाय केलेली आहे ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तर मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आता रेफ्रिजरेटर आणि हीट पंप जे आहेत यांचं वर्किंग जे आहे टोटली हीट इंजिनच्या कसं आहे, तर अपोजिट आहे. हे लक्षात ठेवायचं. हीट इंजिनचं जे काही वर्किंग आहे त्याच्या पूर्ण अपोजिट वर्किंग हे कुणाचं असेल, तर एअर कंडिशनर आणि हीट पंप आणि रेफ्रिजरेटर यांचं असेल. आता अपोजिट वर्क म्हणजे कसं, तर हीट इंजिन काय करतं, तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड कन्वर्ट कशामध्ये करतं, तर मेकॅनिकल वर्कमध्ये. मग आता इथे आपण रेफ्रिजरेटर बघतोय, तर रेफ्रिजरेटरचं वर्किंग काय असणार आहे सांगा मला, त्याच्या रिव्हर्स हीट इंजिनच्या. म्हणजे हीट इंजिन हीटला वर्कमध्ये कन्वर्ट करतं आणि रेफ्रिजरेटर जे आहे ते काय करेल, तर वर्कला हीटमध्ये कन्वर्ट करेल. ओके, लक्षात ठेवा. रेफ्रिजरेटर हे असं मशीन आहे जे काय करेल, तर मेकॅनिकल वर्क जे आहे त्याला हीटमध्ये कन्वर्ट करेल. ओके, रेफ्रिजरेटर इज अ मशीन विच कन्वर्ट्स द मेकॅनिकल वर्क इन टू द हीट. ओके, तर आता इथं आपण लिहिलं आहे बघा की इट कन्वर्ट वर्क इन टू द हीट इन द रिव्हर्स डायरेक्शन ऑफ हीट इंजिन. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, तर रेफ्रिजरेटर फेज चेंज असं मी इथे लिहिलेलं आहे. म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेस आपण हीट हा पॉईंट स्टडी केलेला होता, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हीट ऑलवेज कुठून कुठे फ्लो होते, तर हीट फ्लोज फ्रॉम द हायर टेम्परेचर रिजन टू द लोअर टेम्परेचर रिजन. ओके, आता इथं हे जे वर्किंग होणार आहे रेफ्रिजरेटरचं ते कुणाच्या अपोजिट सांगितलं मी, हीट इंजिनच्या. मला सांगा, हीट इंजिन कोणाकडून हीट घेतो, तर हॉट रिझर्वॉयरकडनं. सप्लाय कोणाला करतो, कोल्ड रिझर्वॉयरला. त्याच्या अपोजिट वर्किंग इथं आहे. याचा अर्थ काय, तर इथं हीट कुणाकडून घेतली जाते, कोल्ड रिझर्वॉयरकडनं हीट घेतली जाते आणि कुणाला ट्रान्सफर केली जाते, तर हॉट रिझर्वॉयरला ट्रान्सफर केली जाते. बरोबर, म्हणजे हीट इंजिनच्या अपोजिट हीट घ्यायची कुणाकडनं, कोल्ड रिझर्वॉयरकडनं. त्यानंतर आणि ट्रान्सफर कुणाला करायची आहे, तर हॉट रिझर्वॉयरला ती ट्रान्सफर केली जाते. ओके, अशा प्रकारे हे रेफ्रिजरेटरचं वर्किंग होणार आहे. पण असा जर आपण विचार केला की हीट ऑलवेज काय होते, तर हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे ट्रॅव्हल होते. लोअर टू हायर असे ट्रॅव्हल होऊ शकेल का हीट, नाही होऊ शकणार. हे पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल. मग इथे काय होतं, इथं काय केलं जातं, तर इथे एक असं फ्लुइड आहे की ज्याला आपण काय म्हणतोय, रेफ्रिजरंट असं म्हणतो. आणि ते फ्लुइड ज्यावेळेस या अशा प्रकारे फ्रीजमध्ये ज्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्समधनं ते फ्लुइड काय होत असतं, फ्लो होत असतं. मी इथे फ्लुइड हा वर्ड वापरला आहे. आणि इथं हे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड कोणत्या फेजमध्ये आहे बघा, तर लिक्विड व्हेपर. लिक्विडची एक व्हेपर आहे, लिक्विड आणि व्हेपर यांचं काय आहे, तर मिक्सचर आहे. ओके, लिक्विड आणि लिक्विडची व्हेपर या दोघांचं तिथे काय आहे, मिक्सचर आहे. आणि ते जे याच्यातून फ्लो होत आहे, ते जे फ्लुइड आहे, जे लिक्विड आणि व्हेपरचं मिक्सचर आहे, त्याला आपण काय म्हणत आहोत इथे, तर रेफ्रिजरंट असं म्हणत आहोत, जे या ट्यूबमधनं काय होणार आहे, फ्लो होणार आहे. ओके, अशा प्रकारे हे जे रेफ्रिजरंट आहे त्याच्या फेजमध्ये काय केला जातो, चेंज केला जातो. आता आपल्याला फेजेस माहिती आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, ह्या काय आहेत, फेजेस आहेत. बरोबर, सबस्टान्सच्या. मग इथे काय केलं जातं, तर आपल्याला लोअर टू हायर अशी हीट ट्रान्सफर करायची आहे. मग लोअर टू हायर हीट ट्रान्सफर करण्यासाठी तिथं काय केलं जाईल, तर फोर्सफुली या रेफ्रिजरंटची फेज काय केली जाईल, चेंज केली जाईल. आणि फेज चेंज केली
की मग हे पॉसिबल आहे की लोअर टू हायर टेम्परेचर हीट ट्रान्सफर होईल. ओके, म्हणजे इथं आपलं त्या रेफ्रिजरेटरचं फंक्शनिंग काय आहे तर कोल्ड रिझर्वॉयरकडनं हीट ॲब्सॉर्ब करायची आणि ट्रान्सफर करायची हॉट रिझर्वॉयरला, म्हणजे कोल्डकडून घ्यायची हायरला ट्रान्सफर करायची. ही उलटी प्रोसेस आहे आणि त्यासाठी हा चेंज ऑकर होण्यासाठी हा जो रेफ्रिजरंट आहे म्हणजे याच्यातून फ्लो होणारं जे फ्लुईड आहे त्याला आपण रेफ्रिजरंट असं म्हणतो आहे. आणि त्या रेफ्रिजरंटच्या फेजमध्ये फोर्सफुली काय केला जाईल, फेजमध्ये चेंज केला जाईल आणि फेज चेंज करून मग काय होईल तर कोल्ड टू हॉट रिझर्वॉयर हीट काय होईल ट्रान्सफर होईल. म्हणजेच लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर इथे हीटमध्ये काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. ओके, त्यानंतर रेफ्रिजरंट इथं काय केला जाईल, फर्स्ट इव्हॅपोरेट बाय डिक्रीजिंग प्रेशर. म्हणजे आत्ता मी जसं सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे तर लोअर टेम्परेचर रिजनपासून हायर टेम्परेचर रिजनकडे हीट काय करायची आहे ट्रान्सफर करायची आहे. म्हणजेच काय करायचं तर या रेफ्रिजरंटच्या फेजमध्ये काय करायचा चेंज करायचा. मग फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं तर फर्स्ट स्टेपमध्ये ते फ्लुईड जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. याच्यातनं फ्लो होणारं जे फ्लुईड आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि त्या लिक्विडचं प्रेशर जे आहे ते सुरुवातीला काय केलं जाईल डिक्रीज केलं जाईल. सुरुवातीला प्रेशर काय केलं जाईल डिक्रीज केलं जाईल. प्रेशर डिक्रीज झालं की इथं काय होणार आहे बघा, त्याचं काय होणार इव्हॅपोरेशन होणार आहे. प्रेशर डिक्रीज झालं की त्याचं काय होणार आहे इव्हॅपोरेशन होणार आहे. म्हणजेच ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर व्हेपरमध्ये कन्वर्ट होणार आहे, गॅसमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे इथं फर्स्ट स्टेपमध्ये तो जो इथं फ्लुईड आहे म्हणजेच त्याला आपण रेफ्रिजरंट असं म्हणतो आहे ते पहिल्यांदा कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे. त्याचं प्रेशर जे आहे ते काय केलं पहिल्यांदा कमी केलं. आणि ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर प्रेशर कमी केलं तर वॉल्यूममध्ये परत करस्पॉन्डिंग काय होत असतो, प्रेशर डिक्रीज केल्यावर वॉल्यूममध्ये काय होतो इन्क्रीज होतो. आणि वॉल्यूम इन्क्रीज झालं याचा अर्थ त्याचं काय झालं एक्सपान्शन झालं. आणि त्या फ्लुईडचं एक्सपान्शन झालं याचा अर्थ त्याची स्टेट काय झाली चेंज झाली. पहिल्यांदा लिक्विड होती आणि वॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये झालं गॅसमध्ये झालं. आणि लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. या प्रोसेसला आपण इव्हॅपोरेशन किंवा व्हेपरायझेशन असं म्हणतो. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं तर लिक्विड जे रेफ्रिजरंट आपण त्याला म्हणतोय त्याचं प्रेशर डिक्रीज केल्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं याचाच अर्थ त्याचं एक्सपान्शन झालं आणि त्याची स्टेट काय झाली चेंज झाली. आणि त्याला काय म्हटलं आहे आपण त्या प्रोसेसला इव्हॅपोरेशन. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं म्हणजेच काय होतं इव्हॅपोरेशन होतं किंवा त्याला आपण असं म्हणू व्हेपरायझेशन होतं. म्हणजे फर्स्ट स्टेट काय करायची चेंज लिक्विड टू गॅस बाय डिक्रीजिंग प्रेशर. ओके, आणि इथे काय झालं मग इव्हॅपोरेशन. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे त्या सेकंड स्टेपमध्ये गॅस इथे आहे ना, तो गॅस आत्ता लिक्विड इव्हॅपोरेट झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं गॅसमध्ये झालं. आणि आता तो गॅस जो आहे तो परत काय करायचा लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायचा. गॅस परत लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायचा. म्हणजेच काय तर गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये करण्यासाठी त्या गॅसला काय केला पाहिजे कॉम्प्रेस केला पाहिजे. कॉम्प्रेस कधी होईल ज्यावेळेस त्याचं वॉल्यूम काय होईल डिक्रीज होईल. आणि वॉल्यूम डिक्रीज होण्यासाठी प्रेशर काय केलं पाहिजे इन्क्रीज केलं पाहिजे. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट केलं आणि सेकंड स्टेपमध्ये गॅसला परत कशामध्ये कन्वर्ट केलं लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं. फर्स्ट स्टेप लिक्विड टू गॅस इव्हॅपोरेशन बाय डिक्रीजिंग प्रेशर. आणि सेकंड स्टेप गॅस टू लिक्विड दॅट इज कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन झालं गॅसचं आणि यालाच आपण काय म्हणू शकतो कंडेन्सेशन झालं. ज्यावेळेस गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं ती जी प्रोसेस आहे त्या इव्हॅपोरेशनच्या अपोजिट त्याला नाव काय आहे तर कंडेन्सेशन. म्हणजे इथे तो गॅस जो आहे तो काय होणार कंडेन्स होणार आहे. आणि कंडेन्स कसा होईल तर त्यासाठी प्रेशरची व्हॅल्यू काय करावी लागेल इन्क्रीज करावी लागेल. ओके, अशा दोन स्टेपमध्ये या रेफ्रिजरेटरची स्टेट काय होणार आहेत चेंज होणार. फर्स्ट स्टेप काय सांगितले मी लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये बाय डिक्रीजिंग प्रेशर. सेकंड स्टेपमध्ये काय सांगितलं गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये बाय इन्क्रीजिंग प्रेशर. आणि आता इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं प्रेशरमध्ये काय झालं
डिक्रीज झाला म्हणजे टेम्परेचरसुद्धा काय झालं, डिक्रीज. त्यानंतर प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजे टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे पहिल्यांदा टेम्परेचर कमी आहे आणि नंतर टेम्परेचर वाढतं आहे, बरोबर. बघा, पहिल्यांदा टेम्परेचर काय आहे, कमी आहे, नंतर टेम्परेचरमध्ये काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. मग ही फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये टेम्परेचर कमी आहे, सेकंड स्टेपमध्ये ते वाढतं. याचा अर्थ आता इथे कुठून कुठे हीट ट्रान्सफर होणार, इनिशियल टू फायनल. इनिशियल टेम्परेचर कमी, फायनली टेम्परेचर जास्त आणि त्यामुळं लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर रिजन इथं हीट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके. त्यानंतर इथे मी एक डायग्रॅम काढलेली आहे. ॲक्च्युली रेफ्रिजरेटरमध्ये हे वर्किंग कसं होतं ते आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये लक्षात येईल. ओके. इथं 2 रिजन आहेत बघा. ते 2 रिजन कोणते, फर्स्ट आहे कोल्ड रिजन आणि इकडे आहे तो कोणता आहे, हॉट रिजन आहे. लक्षात ठेवायचं की कोल्ड रिजन हा कुठे असतो तर फ्रीजमध्ये असतो. हॉट रिजन हा कुठे असतो तर फ्रीजच्या आउटसाईडला असतो. ओके. कोल्ड रिजन कुठे आहे, इनसाइड द फ्रीज. हॉट रिजन कुठे आहे तर आउटसाईड द फ्रीज. आणि ही काय आहे तर एक ट्यूब आहे आणि त्या ट्यूबमधनं काय फ्लो होतं, फ्लुइड फ्लो होतं, ज्याला आपण काय म्हणतो, रेफ्रिजरंट असं म्हणतो. ओके. म्हणजे 2 रिजन आहेत, एक आहे कोल्ड रिजन, दुसरा आहे हॉट रिजन. कोल्ड रिजन इज इनसाइड द फ्रीज अँड हॉट रिजन इज आउटसाइड द फ्रीज. ओके. तर आता इथं ही एक ट्यूब आहे ज्याच्यातनं काय फ्लो होत आहे, रेफ्रिजरंट फ्लो होतो आहे. आता जसं मी आत्ता इथे स्टेप्स सांगितल्या त्या स्टेप्सनुसार हा जो इथं फ्लो होणारा हा जो रेफ्रिजरंट आहे हा पहिल्यांदा कोल्ड रिजनमधनं काय करणार आहे, हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. कोल्ड रिजनमधून त्यानं हीट ॲब्सॉर्ब ज्या वेळेस केली त्यावेळेस काय काय झालं तर इथं फोर्स्ड काय होणार आहे, व्हेपरायझेशन. म्हणजे फर्स्ट स्टेप काय होणार तर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होणार आहे, बरोबर. म्हणजे इथं काय झालं, त्याचं लिक्विडचं एक्सपान्शन झालं आणि ते कसं झालं तर फोर्सफुली झालं. तुम्हाला मी सांगितलं आहे की हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होते, पण उलटी प्रोसेस तुम्हाला कॅरी करायची आहे लोअर टू हायर, तर तिथं ती ॲटोमॅटिक होणार नाही, ती तुम्हाला फोर्सफुली कॅरी करावी लागेल. म्हणजे इथे हे जे वेपरायझेशन होतं आहे ते कसं होतं आहे, वेपरायझेशन तर फोर्सफुली होतं आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो आहे फोर्स्ड वेपरायझेशन. फर्स्ट स्टेपमध्ये कोल्ड रिजनमधनं हीट काय केली जाणार, ॲब्सॉर्ब केली जाणार आणि त्यासाठी त्या रेफ्रिजरंटचं फोर्स्ड काय होणार, वेपरायझेशन होणार. फोर्स्ड वेपरायझेशन म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे तर गॅसमध्ये झालेलं आहे आणि गॅस इथे लिक्विड जे आहे ते काय झालं, एक्सपांड झालं आणि ते त्याचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालेलं आहे आणि इथं हीट काय केली, ॲब्सॉर्ब केलेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या, सोपं आहे. पहिल्यांदा कोल्ड रिजनमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाईल. ओके. हीट ॲब्सॉर्ब केली, ही उलटी प्रोसेस कॅरी करायची आहे. त्यासाठी इथून फ्लो होणारं जे रेफ्रिजरंट आत्ता लिक्विड फॉर्ममध्ये आहे त्याचं फोर्सफुली काय होईल, वेपरायझेशन होईल. फोर्सफुली वेपरायझेशन झालं याचा अर्थ ते लिक्विड काय झालेलं आहे, एक्सपांड झालेलं आहे. तेच मी तिकडं लिहिलं आहे बघा, इट एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम द कोल्ड रिजन ड्यू टू फोर्स्ड वेपरायझेशन. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार, रेफ्रिजरंट जो आहे तो कोल्ड रिजनमधनं काय करणार, हीट एक्स्ट्रॅक्ट करणार आणि ड्यू टू काय, फोर्स्ड वेपरायझेशन आणि इथे काय ऑकर होणार, त्या फ्लुइडचं एक्सपान्शन होणार आहे, हीट ॲब्सॉर्ब केली जाणार. नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे बघा, द हीट ऑफ इव्हॅपोरेशन. म्हणजे इथून जी ॲब्सॉर्ब केलेली हीट आहे ही कशामुळे आहे, वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजेच काय, इव्हॅपोरेशन आहे. ओके. मग ह्या इव्हॅपोरेशनमुळे जी हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे, पुढं काय सांगितलं, इज रिजेक्टेड बाय कॉम्प्रेसिंग अँड कंडेन्सिंग इट इन टू लिक्विड ॲट हायर टेम्परेचर. आता बघा, कोल्ड रिजनमधनं हीट ॲब्सॉर्ब झाली, इथं जे फ्लुइड आहे ते एक्सपांड झालं म्हणजेच त्याचं फोर्सफुली काय झालं, वेपरायझेशन झालं. ओके. मग फोर्स्ड वेपरायझेशनमुळे जी हीट रेफ्रिजरंटने ॲब्सॉर्ब केली, आता रेफ्रिजरंट कोणत्या स्टेटमध्ये गेला तर गॅसेस स्टेटमध्ये गेलेला आहे आणि ही जी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती आता कुठे पास होणार आहे, कोणत्या रिजनमध्ये येणार आहे तर हॉट रिजनमध्ये येणार आहे, जिथं टेम्परेचर कसं आहे, हायर आहे. आणि हॉट रिजनमध्ये फोर्स्ड काय होणार आहे, कंडेन्सेशन. ती मी सेकंड प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे बघा.
पहिल्यांदा होतं लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये, बरोबर. त्यांनी हीट ॲब्सॉर्ब केली, एक्सपांड झाला, फोर्सफुल वेपरायझेशन झालं. आता ही जी ॲब्सॉर्ब केलेली हीट आहे ही इकडे आली हॉट रिजनमध्ये आणि इथं फोर्सफुली त्याला काय केलं जाईल, रेफ्रिजरंटला कंडेन्स केलं जाईल. म्हणजे इथे हा जो रेफ्रिजरंट इकडनं हीट घेऊन आला त्या रेफ्रिजरंटचं कन्व्हर्जन, आता इथे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं होतं, गॅसमध्ये झालं होतं. कोल्ड रिजनमधनं काय झालं, त्याचं एक्सपान्शन झालं, म्हणजेच त्याचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं. पण त्याचं टेम्परेचर कसं आहे, इथं लोअर टेम्परेचर आहे. आणि असा गॅस, कूल गॅस ज्यावेळेस हॉट रिजनमध्ये येईल त्यावेळेस त्या कूल गॅसचं काय होणार आहे बघा, फोर्सफुली कंडेन्सेशन होणार आहे. म्हणजेच तो जो कूल गॅस आहे त्याला तुम्ही काय करणार आहात, इथे कंडेन्स म्हणजे त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणार आहे. आणि इथं त्यांनी इकडनं घेऊन आलेली हीट जी आहे ती काय केली, रिजेक्ट केली. ओके, हीट काय केली इथं त्यानं, रिजेक्ट केलेली आहे. आणि हीट रिजेक्ट झाल्यामुळं त्याचं काय झालं, इथे कॉम्प्रेशन झालेलं आहे आणि फोर्सफुली त्याचं काय झालेलं आहे, कंडेन्सेशन. म्हणजे त्याला तुम्ही काय केलं, कशामध्ये कन्वर्ट केलं, तर गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये केलेलं आहे. ओके, म्हणजे या रिजनमध्ये सुरुवातीला प्रेशरची व्हॅल्यू डिक्रीज केलेली आहे आणि इथं प्रेशरची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. सगळ्यांनी स्टेप वाईज व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्यांदा रेफ्रिजरंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. ओके, हा रेफ्रिजरंट म्हणजे इथं लिक्विड फॉर्ममध्ये आहे. पहिल्यांदा फ्रीजचे 2 कंपार्टमेंट, हॉट रिजन आणि कोल्ड रिजन. ओके, कोल्ड आणि हॉट असे 2 रिजन आहेत. कोल्ड रिजनमध्ये टेम्परेचर कमी आहे. ओके, प्रेशरची व्हॅल्यू पण कशी असेल, कमी असेल. आणि रेफ्रिजरंट जो आहे तो पहिल्यांदा लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्यानं काय केलं, कोल्ड रिजनमधनं हीट ॲब्सॉर्ब केली, हीट ॲब्सॉर्ब केली, बरोबर. आणि इथं फोर्सफुली काय झालं, वेपरायझेशन म्हणजे त्या लिक्विडनी हीट ॲब्सॉर्ब केली आणि त्यामुळं त्याचं काय झालं, एक्सपान्शन झालं आणि फोर्सफुली वेपरायझेशन म्हणजे लिक्विड हे कन्वर्ट झालं गॅसेसमध्ये. ओके, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं. इथं तो गॅस जो आहे हा इकडे परत या ट्यूबमधनं कोणत्या रिजनमध्ये आलेला आहे, तर हॉट रिजनमध्ये आलेला आहे. हा गॅस ज्यावेळेस हॉट रिजनमध्ये येईल त्यावेळेस त्याच्या टेम्परेचरमध्ये काय होणार, इन्क्रीज होणार आहे. आणि सुरुवातीला त्यानं इकडनं हीट घेऊन आला, बरोबर. आणि इथं आल्यानंतर त्यानं ती हीट काय केली, मग रिजेक्ट केली, बरोबर. प्रेशर त्याचं इन्क्रीज झाल्यामुळे त्याचं काय झालं, परत कॉम्प्रेशन झालं आणि हीट रिजेक्ट झाली आणि फोर्सफुली त्याचं काय झालं, कंडेन्सेशन झालं. ओके, म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये कोल्ड रिजनकडनं हीट घ्यायची, त्याचं काय होणार, वेपरमध्ये कन्व्हर्शन होणार आणि एक्सपान्शन होणार. त्यानंतर तो कुठे आला, हॉट रिजनमध्ये. त्यानं ती हीट काय केली, हॉट रिजनला सप्लाय केली. ओके, हॉट रिजन हा कुठे आहे, फ्रीजच्या आउटसाईडला आहे. म्हणजेच ती हीट कुठं ट्रान्सफर झाली, सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर झाली. आणि इथं त्या गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, लिक्विडमध्ये झालं परत. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्प्रेशन झालं म्हणजेच कंडेन्सेशन झालं. इथं प्रेशर हाय प्रेशर आहे. म्हणजेच कोल्ड रिजन जो फ्रीजमध्ये आहे त्याच्याकडनं हीट ॲब्सॉर्ब केली. ओके, हीट ॲब्सॉर्ब झाल्यामुळे कोल्ड रिजनचं टेम्परेचर अजून कमी झालं, बरोबर. कोल्ड रिजनकडनं काय झाली, हीट ॲब्सॉर्ब झाली आणि हीट ॲब्सॉर्ब झाली म्हणजे कोल्ड रिजनचं टेम्परेचर काय झालं, अजून कमी झालं, तो अजून कूल झाला. आणि त्यानंतर ती हीट कुणाला ट्रान्सफर झाली, हॉट रिजनला. आणि हॉट रिजन आहे कुठे, फ्रीजच्या आउटसाईड आहे. आणि हॉट रिजनला हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. आणि त्यामुळं ती कुठे आहे, हॉट रिजन फ्रीजच्या आउटसाईडला आहे म्हणजे सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर झाली. ओके, फ्रीजमधनं हीट काढून घेतली आणि ती सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर केली. आणि त्यामुळे कोल्ड रिजनची हीट निघाल्यामुळे कोल्ड रिजन जो आहे तो आणखीन कूल झाला. आणि हॉट रिजनला हीट बाहेर सप्लाय झाली फ्रीजच्या, म्हणजे फ्रीजच्या आउटसाईडला सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर झाली. ओके, आणि अशा प्रकारे रेफ्रिजरेटर मग काय होत जाणार, कूल होत जाणार. मग आता हे वर्किंग जे आहे हे इथं जे रिप्रेझेंट केलेलं आहे हे फ्रीजमध्ये ॲक्च्युली कुठं होत असतं, तर एक आहे कॉम्प्रेसर. सगळ्यांना माहिती असेल फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर हा एक पार्ट असतो. कॉम्प्रेसर बिघडला की आपण म्हणतो फ्रीज बंद पडला, बरोबर. कॉम्प्रेसर, फ्रीजचं कूलिंग थांबलं की आपल्याला काय करावं लागतं, कॉम्प्रेसर त्याचा चेंज करावा लागतो. कॉम्प्रेसर चेंज केला, नवीन टाकला तुम्ही की फ्रीज परत व्यवस्थित वर्क होतो. म्हणजे फ्रीजचं सगळं वर्किंग कशावर डिपेंड आहे, कॉम्प्रेसरवर डिपेंड आहे. म्हणजे हे जे सायकल आहे हे फ्रीजमध्ये कुठे कॅरी केलं जातं, तर फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये कॅरी केलं जातं.
आणि फ्रीजच्या मागे एक ट्यूब असते, बरोबर. इथे लिहिले बघा, कॅरिड इन कॉम्प्रेसर अँड क्लोज ट्यूब. फ्रीजच्या मागे बॅक डायरेक्शनमध्ये, बॅक साईडला तिथे एक काय असते, क्लोज्ड ट्यूब असते. ती झाली बाहेरच्या साईडला असणारा हॉट रिझर्वॉयर. आणि कॉम्प्रेसरचं वर्किंग हे सगळं जे आहे, कॉम्प्रेस करायचा, लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचा, हॉट रिजनला हीट ट्रान्सफर करायची, हे काम कुणाचं आहे तर कॉम्प्रेसरचं आहे. म्हणजे हे इथं जे सायकल दिसतंय हे कुठे कॅरी होणार आहे तर कॉम्प्रेसरमध्ये कॅरी होणार आहे. आणि फ्रीजच्या बॅक साईडला जी एक क्लोज ट्यूब असते त्या ट्यूबमध्ये, ह्या दोघांच्यामध्ये हे फंक्शन काय होणार आहे, कॅरी होणार आहे. आणि अशा प्रकारे कोल्ड रिझर्वॉयरमध्ये प्रोड्यूस होणारी हीट ही काढून घेतली जाईल कोणाकडून, रेफ्रिजरंटकडून, म्हणजेच त्या लिक्विडकडनं, आणि फ्रीजच्या आउटसाईडला असणाऱ्या हॉट रिझर्वॉयरला सप्लाय केली जाईल. आणि तो हॉट रिझर्वॉयर ती हीट सराउंडिंगमध्ये काय करेल, ट्रान्सफर करेल. ओके. अशा प्रकारे इथे आत्ता आपण काय बघितलं तर रेफ्रिजरंटचं जे वर्किंग आहे त्याचं शॉर्टमध्ये थोडी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं तर इट कन्वर्ट वर्क इन टू हीट. वर्कला हीटमध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं, जे हीट इंजिनच्या अपोजिट आहे. आणि ॲक्च्युली हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट ट्रान्सफर होते, पण इथं आपल्याला काय करायचं आहे तर लोअर टू हायर ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे कोल्ड रिझर्वॉयरकडनं हीट घ्यायची आणि ती हॉट रिझर्वॉयरला ट्रान्सफर करायची, अशी प्रोसेस इथं कॅरी होणार आहे. आणि ही उलटी प्रोसेस कॅरी करण्यासाठी रेफ्रिजरंटच्या फेजमध्ये काय केला जाईल, चेंज केला जाईल. पहिल्यांदा त्याच्या फेजमध्ये कसा चेंज होईल तर लिक्विड टू गॅस वेपरायझेशन ॲट लो प्रेशर होईल. आणि त्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होईल गॅस टू लिक्विड, आणि ते इन्क्रीजिंग प्रेशर इन्क्रीज करून होईल. अशा प्रकारे इथं आपण बघितलेलं आहे की रेफ्रिजरेटरचं वर्किंग शॉर्टमध्ये बघितलं कसं होतं, हे आपल्याला पुढे अजून डिटेलमध्ये बघायचं आहे. सगळ्यांनी हे नोट करून घ्या.